रामकृष्ण हरी. शून्य हे अनादि अनंत आहे. निर्गुण निराकार तत्वातूनच या सृष्टीची, या विश्वाची, संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती झालेली आहे. शून्यातूनच हे अनेक अवतार निर्माण झाले. त्यांनाच रामकृष्ण हे नाव प्राप्त झाले. जसं समुद्राच्या लाटा त्यांना आपण लहरी म्हणतो, त्याप्रमाणेच या शून्यातूनच या सगळ्यांची निर्मिती आहे. या शून्याला केळीच्या कंदाची उपमा दिलेली आहे. जसा केळीचा कंद असतो तो शून्य असतो आणि त्यातूनच पानं बाहेर पडतात आणि त्यातूनच केळीचा घड येतो, तसंच हे शून्य आहे. याविषयी संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात, सिंधूच्या लाटा नाव लहरी पावले, तैसे अवतरणी शून्य सहा कारले, रामकृष्ण दीर्घ नाव पावले, चिन्मात्र चराचर नावे, केळीचा कंद तैशी शून्याची टीका, पत्र न्याय सहा कारला सायका, घड निपजे तैसे अवतार सायका, केळे तैसे साधू गोड. या शून्यातूनच देव, साधू, संत यांची निर्मिती झाली आहे. या सृष्टीची निर्मिती झाली आहे. रामकृष्ण हरी.